नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहर स्वच्छतेसाठी आयुक्त अमोल येडगे स्वतः मैदानात, 2 दिवसात 1 लाखांचा दंड वसूल। तर निसर्गाचं वरदान, मुसळधार पावसामुळे म्हैसमारचा डोंगर परिसर हिरवाईने नटला। मिनी महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची मांदियाळी, वन विभागाच्या व्ह्यू पॉइंटवर गर्दी, निसर्गाच्या हिरव्या शालूचं विलोभनीय रूप। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी महापालिकेने एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे। मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या कल्पनेतून शहरात विशेष संयुक्त पाहणी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून स्वतः आयुक्त या मोहिमेसाठी रात्रीच्या वेळी थेट रस्त्यावरती उतरले आहेत। हा अभिनव छत्रपती संभाजीनगर पॅटर्न यशस्वी झाल्यास देशातील कचरा व्यवस्थापनासाठी तो एक उत्तम रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास आता व्यक्त केला जातोय। या धडक मोहिमेसाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून लक्ष ठेवण्यासाठी 29 विशेष पथके सज्ज करण्यात आली असून या प्रत्येक टीममध्ये स्वच्छता निरीक्षक, नागरिक मित्र पथकाचे कर्मचारी, आयईसी सुपरवायझर आणि व्हेकल सुपरवायझर यांचा समावेश आहे। ही पथके दर सोमवार आणि गुरुवार सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा, हॉटेल्स, दुकाने आणि पानटपऱ्यांची अचानक पाहणी करणार आहेत। या मोहिमेदरम्यान दुकानासमोरील परिसर स्वच्छ आहे की नाही, ओला सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये ठेवून तो घंटा गाडीतच टाकला जातोय का, अशा प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद आहे का, या बाबींवर या पथकाचं बारीक लक्ष असणार आहे। मोहिमेचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः आयुक्त अमोल येडगे रात्रीच्या वेळी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहे। रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना त्यांनी जागेवरच दंडात्मक दणका दिलाय। तसेच कामात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा दाखवणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवरही आयुक्तांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला आहे। या संपूर्ण मोहिमेच्या यंत्रणांची धुरा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन नंदकिशोर भोंबे यांच्याकडे आहे। संयुक्त पथके रस्त्यावर उतरताच नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सोमवार आणि गुरुवार अशा अवघ्या 2च दिवसात प्रशासनाने तब्बल 1 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। यामध्ये प्रामुख्याने गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, टीव्ही सेंटर, सेंट्रल नाका, चिस्तिया चौक या प्रमुख बाजारपेठांसह 13 व्यावसायिक प्रभागांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली। एकाच दिवशी 13 प्रभागांमधून 38,000 रुपये वसूल करण्यात आले, ज्यामध्ये प्रभाग 5 आणि प्रभाग 15 मध्ये सर्वाधिक प्रत्येकी 6,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। या मोहिमेविषयी बोलताना मनपा आयुक्त अमोल येडगे म्हणालेत की छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छतेत देशात अग्रस्थानी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। केवळ कायदे करून किंवा कर्मचाऱ्यांवर विसंबून न राहता व्यावसायिक आणि नागरिकांचा सहभाग यात महत्वाचा आहे। पहिल्या टप्प्यात आम्ही जनजागृती आणि सूचनांवरती भर देऊ, पण नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कडक दंडात्मक कारवाई देखील केली जाईल। दुसरीकडे स्थानिक व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचं स्वागत करताना सांगितलं की महापालिका आयुक्तांची ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद आहे। शहर स्वच्छ राहिल्यास त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो। कचरा वर्गीकरण करणं ही आपलीही जबाबदारी आहे आणि मनपाच्या या मोहिमेला शहरातील सर्व व्यापारी पूर्ण सहकार्य करतील। मात्र पथकांनी प्रामाणिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, हीच आमची अपेक्षा आहे। एकंदरीत मनपाच्या या धडक मोहिमेमुळे व्यापारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षाची समस्या कायमची सुटण्यास मदत होणार असून स्वच्छ आणि सुंदर छत्रपती संभाजीनगर हे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येईल अशी चिन्हे दिसत आहेत। महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या सकाळच्या मॉर्निंग वॉकचं रूपांतर एका प्रभावी शहर पाहणी मोहिमेत केलं असून याद्वारे स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे। या मोहिमेदरम्यान कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती तात्काळ दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या जात आहे। मात्र हे विशेष पथक केवळ कारवाईपुरतं मर्यादित नसून शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये दुकानदार आणि व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधून कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करत आहे। कचऱ्याचं योग्य वर्गीकरण, वेळेवर संकलन आणि व्यापाऱ्याच्या व्यावहारिक अडचणी जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यावर त्या आयुक्तांचा भर आहे। थोडक्यात दंडात्मक कारवाईचा धाक आणि संवाद व लोकसहभागाची जोड देत शहर स्वच्छ व सुंदर शिस्तबद्ध ठेवण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहे।
खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गप्रेमी पर्यटक आणि विशेषतः तरुण जोडपे ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते तो सुखद क्षण अखेर उजाडला आहे. खुलताबाद तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ परिसरात बुधवारी झालेल्या दमदार मुसळधार पावसामुळे संपूर्ण डोंगर रांगा निसर्गाच्या हिरव्या शालूने बहरून गेल्या आहे. पावसाच्या या पहिल्याच मोठ्या हजेरीने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून संपूर्ण परिसराने एक अद्भुत आणि विलोभनीय रूप धारण केलाय. पावसाळ्यानंतर आलेल्या पहिल्याच शनिवारच्या सुटीचं निमित्त साधून आज म्हैसमाळ येथे पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून निसर्गाचं हे देखणं रूप डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झाले आहेत. हिरवेगार डोंगर दऱ्यांमधून वाहणारा थंडगार वारा आणि त्यातच कोसळणारे धुके यामुळे पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. वन विभागाने उभारलेल्या विशेष व्ह्यू पॉइंटवरून परिसराचं सौंदर्य निहाळण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पर्यटकांची मोठी झुंबड उडाली आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे म्हैसमाळच्या डोंगर कपाऱ्यांमधील वनस्पतींना जीवनदान मिळालं असून उन्हाळ्याने होळपलेले डोंगर आता पूर्णपणे हिरवेगार झाले असून निसर्गाने येथे मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केल्याचा भास होत आहे. वन विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि निसर्ग दर्शनासाठी तयार केलेले सुरक्षित कट्टे, बसण्याची ठिकाणे आणि संरक्षक कठडे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे. अनेक पर्यटक झाडांच्या शीतल छायेखाली बसून तर काही जण संरक्षण कठड्यावरून निसर्गाच्या या अद्भुत वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे. शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे स्थानिक प्रशासनाने आणि वन विभागाने देखील पर्यटकांची गर्दी लक्षात घेता चोख व्यवस्था ठेवली आहे. म्हैसमाळच्या या विलोभनीय निसर्ग सौंदर्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून पर्यटन व्यवसायाला मोठी गती मिळाली आहे. निसर्गाची ही हिरवी शालू आणि आल्हाददायक वातावरण पुढील काही महिने पर्यटकांना अशीच भुरळ घालत राहील यात तीळ मात्र शंका नाही. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. पात्र ओटे व गाळेधारक यांना लवकरात लवकर भाजी मंडई येथे जागा देण्यात येणार असल्याचा निर्णय मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी घेतला असून नुकतीच त्यांनी नोंदणी प्रक्रियेची पाहणी करत सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरातील संभाजी पेठ येथे सावित्रीबाई फुले भाजी मंडई विकसित करण्यात येत आहे. 14 वर्षानंतर ही भाजी मंडई पुन्हा सुरू होते. महापालिकेच्या वतीने दिनांक 1 ते 4 जुलै या कालावधीत ओटे व गाळेधारक यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्र मागवण्यात आली होती. यात प्रामुख्याने गाळेवाटप पत्र, पैसे भरल्याच्या पावत्या, करारनामा, न्यायालयाचा आदेश, काही न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर त्याची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रे मागवण्यात आली होती. महापालिकेच्या मालमत्ता विभागात दाखल झालेल्या कागदपत्रांची छाननी सुरू असून पात्र ओटे व गाळेधारक यांच्याकडून रीतसर शुल्क भरून घेण्यात येत आहे. आज स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी स्वतः या ठिकाणी भेट दिली व ओटे व गाळेधारक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना काही अडचणी आहेत का याबद्दल माहिती घेतली. त्यांनी या सर्व नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली व याबाबत संबंधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आज एकूण ओटेधारक यांचे प्राप्त 34 अर्ज व गाळेधारक यांचे 32 अर्ज यांच्या कागदपत्रांची शहानिशा करून हे अर्ज अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर रीतसर शुल्क भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती मालमत्ता विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच सभापती अनिल मकरिये व आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उद्या दिनांक 11 जुलै शनिवार रोजी सुद्धा मालमत्ता विभाग सुरू राहणार असून लाभार्थी आपले अर्ज दाखल करू शकतात. यावेळी सभापती महोदयांनी लाभार्थी यांच्याकडून अर्ज स्वतः स्वीकारले. यावेळी पाहणी उपायुक्त अपर्णा थेटे, सहाय्यक आयुक्त संजय चांबले, ओटे व गाळेधारक यांची उपस्थिती होती. युथिका स्पोर्ट्स जबिदा बिल्ड स्पेस प्रस्तुत युथिका स्पोर्ट्सच्या आगामी क्रिकेट टुर्नामेंट याबरोबरच फुटबॉल आणि पिकलबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून सदर स्पर्धेबाबत आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आमचा एक NGO आहे युथिका, त्याच्यासाठी फंड्स रेज करण्यासाठी आम्ही एक स्पोर्ट्स टुर्नामेंट ठेवतो दरवर्षी. यावर्षी आमची स्पोर्ट्स टुर्नामेंट 18 आणि 19 जुलैला इन्फिनिटो टर्फ स्पीड बायपास इथे आहे. आमच्याकडे क्रिकेट, फुटबॉल आणि पिकलबॉल हे 3 स्पोर्ट्स आहे आणि याच्यात 8 कॅटेगरीज आहे. अंडर 14, अंडर 17 आणि पिकलबॉलमध्ये विमेन्स डबल्स, विमेन्स सिंगल्स, मेन्स सिंगल्स, मिक्स डबल्स आणि मेन्स डबल्स हे सगळे कॅटेगरीज आहे. आणि आमचे टायटल स्पॉन्सर रेडफिट ग्रुप हा आहे आणि आमचे को टायटल स्पॉन्सर जबिंदा बिल्ड स्पेस आहे. आमच्याकडे 8 टीम स्पॉन्सर आहे क्रिकेटसाठी आणि 8 टीम स्पॉन्सर आहे फुटबॉलसाठी. आमचं एक IPL स्टाईल ऑप्शन आहे जे की आज ज्याच्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. या कॉन्फरन्सवर तुम्ही आले म्हणून थँक्यू. आणि बेसिकली इकडे प्लेयर्स ऑप्शन होणार. प्रत्येक टीमला एक आयकन प्लेयर चॉईस करायचं आम्ही हे अलाउ केलं आहे. आणि आता राहिलेले प्लेयर त्यांना
2,10,000 व्हर्च्युअल पॉईंट्सवरून पिक करावे लागणार. त्यांच्यासाठी आम्ही प्लॅकार्ड्स आणि पॅडल आणि सगळं काही ठेवलेलं आहे. हा एक 3 तास चालणार कार्यक्रम. आमचा इव्हेंट जो आहे तो रफली 30 तास चालतो 2 दिवसात. आणि कॅश प्राईज क्रिकेटसाठी 51,000 आहे आणि सेकंड 31,000 आहे आणि फुटबॉलसाठी 41,000 फर्स्ट प्राईज आहे आणि सेकंड प्राईज 31,000 आहे. याच्याऐवजी आमच्याकडे ट्रॉफीज, बेस्ट प्लेयर, बेस्ट गोलकीपर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे सगळं काही आहे. हां, या स्पर्धेमागे 2 उद्देश आहे. एक असतं आमचं फंड रेसिंग, की आम्हाला जे हे पैसे आम्ही रेस करतो हे टुर्नामेंट घेऊन ते आम्हाला समाजसेवाकडे वापरता येतात. आणि दुसरं उद्देश असं आहे की कम्युनिटी सोबत यावी. आमच्याकडे 2 दिवसात पूर्ण क्रिकेटिंग कम्युनिटी आपला संभाजीनगरची सोबत येते, मॅचेस खेळते, मजा करते. ते कम्युनिटी बिल्डिंग असं पण एक ॲस्पेक्ट आहे. आणि मेजर तर फंड रेसिंग आहे आमच्या समाजसेवेसाठी. आमचे टायटल स्पॉन्सर रेड फिट आहे. पौर्णिमा मॅमचे ते एक जिम आहे, महाराष्ट्रात सगळ्यात मोठं विमेन ओन्ड जिम त्यांचं आहे. आमचं को टायटल स्पॉन्सर गुरवंत सिंग जबिंदा आहे, जे ओनर आहे जबिंदा बिल्ड स्पेसचे. त्यांनी आम्हाला दोघांनीही खूप सपोर्ट केला आहे. आमचे एज्युकेशन स्पॉन्सर्स स्टेपिंग स्टोन्स हायस्कूल आहे. आमच्याकडे 8 क्रिकेटची टीम आहे. आमचे 8 स्पॉन्सर्स, पहिली टीम आहे टेराची, त्या ओनर विक्रांत राजपूत आणि अंशुमन देसाई. सेकंड टीम आहे एथरची, ओनर सुमित सोनी. थर्ड टीम आहे स्लेजर्स युनायटेड म्हणून तरंग तोतला यांची. फोर्थ टीम आहे लुमेनची, प्रज्वल भगत यांची. फिफ्थ टीम आहे MOP उदय फिपाळे यांची. 6th टीम आहे पटेल स्ट्रायकर्स, अबुबकर पटेल यांची. आणि लास्ट टीम आमची आहे SK इन्फ्रा, सलमान सुरी यांची. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं? ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए
आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महापालिका हद्दीत 7-12 उतारे बंद करून त्याऐवजी पीआर कार्ड देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून ही प्रक्रिया 12 ते 14 महिन्यात राबवण्यात येईल. त्यासाठी लवकरच प्रशासनाकडून मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अमोल येडगे, महापौर समीर राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता समीर साजिद बिल्डर यांची उपस्थिती होती. त्याच्यात काय आहे की जो फ्रिंज एरिया आहे आपला, जो 91च्या डीपी मध्ये आला होता आपल्याकडं, जो चिकलठाणा, शिंदेबन, मसनतपूर, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, रावरसपुऱ्याचा पार्ट, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मुस्तफाबाद, सातारा देवळाई प्लस मुकुंदवाडी असे 18-19 खेड्यांचा जो पार्ट होता, त्या सगळ्या पार्टमध्ये आजपर्यंत कुठं कधी पण 7-12 होते, सीटीएस नव्हता. जरी महापालिका कांचनवाडी, नक्षत्रवाडीमध्ये आत्ता या निमित्तानं कांचनवाडी, नक्षत्रवाडी मधले सगळे जे 7-12 चालू होते ते भूमी अभिलेखने एका आदेशावर बंद करून टाकले की बाबा इथं सीटीएस पडलेला आहे. तर असा सिटी सर्वे नंबर पडल्यानंतर पीआर कार्ड इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीला देणं हे सोयीस्कर होतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भूमी अभिलेख असेल किंवा TLR असेल, हे सगळे इन्व्हॉल्व असतात. राज्य सरकारने त्या संदर्भातले मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत 26 मेच्या GR मध्ये. आणि याचा बेनिफिट असा होईल की महापालिका म्हणून बघताना 2 गोष्टीचा बेनिफिट होईल की एक तर सीटीएस पूर्ण पडल्यानंतर सगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टीची चौकशी होईल. याच सोबत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून म्हणजे त्या दिवशी सर्वसाधारण सभेत ज्या दिवशी ठराव येईल त्या दिवशी त्याच्यामध्ये काही महापालिकेच्या जागा आहेत, ज्या खुल्या जागा आहेत, ज्या खुल्या जागांचे आजपर्यंत पीआर कार्ड तयार झाले नाहीत, त्याचे पीआर कार्ड तयार करणे आणि ते पण आपल्याला देणे. काही जागा अशा आहेत की ज्या जागांवरती खूप वर्षापासून जरी आपले संकुल उभे आहेत किंवा हॉल उभे आहेत, पण त्या जागांची मालकीच्या बाबतीत आपल्याला नेहमी अडचण येते. तर ह्या सगळ्या अडचणी सर्वकष दृष्ट्या नागरिकांच्या, शहरातल्या नागरिकांच्या दृष्ट्या सुद्धा आणि महापालिकेच्या दृष्ट्या सुद्धा एक एकीकृत शहर जे आहे ते एका प्रक्रियेखाली येईल. नाही तर होत काय होतं की जुनं 2002चा डीपी जो होता त्याच्यामध्ये गारखेड्यातला काही पार्ट, हत्तेसिंगपुऱ्याचा काही पार्ट आणि काही पार्ट अजून एका ठिकाणचा, असे 3 पार्टला 7-12 चालू होते आणि बाकी सगळं सीटीएस होतं आणि त्याच्या बाहेर फ्रिंज एरियामध्ये सगळंच 7-12 होता. तर एकीकृत जसा डीपी आपला दोन्ही एकीकृत झाला तसंच आता पूर्ण शहर साधारणतः वर्ष 12 महिने 13-14 महिन्याची प्रोसेस आहे माझ्या माहितीप्रमाणे. घेतलेल्या आपल्या नकाशाची माहिती त्यांनी घेतलेली आणि त्या पद्धतीचा प्लॅन भूमी अभिलेख विभागाकडून करणं सुरू आहे. जे त्यांना जे काही सहकार्य या प्रोसेसमध्ये लागेल, जनरली भूमी अभिलेख विभाग याच्यासाठी निधीची तरतूद झाल्यानंतर त्यांचा सर्वे ऑफ इंडियाकडून ड्रोन येतो, ड्रोन फ्लाय होतो. ड्रोन फ्लाय होताना सगळ्या ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं सीमांकन ते करतात त्या ड्रोनच्या इमेजेसवरून आणि नंतर चौकशी प्रक्रिया करून ते सगळ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीला, जरी एका 7-12वरती 100-200 लोक असतील तरी प्रत्येकाला वेगवेगळा असा पीआर कार्ड देतात. तर ती प्रक्रिया आपण आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवून पुढे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे प्रक्रिया आम्ही करणार आहे. नक्षत्रवाडीतील नवीन योजनेअंतर्गत बांधलेल्या पंप हाऊसच्या स्लॅबला पहिल्याच पावसात गळती लागल्याने
24 जून पासून वाढीव पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी गुरुवारी बैठक घेऊन एमजेपी आणि कंत्राटदार कंपनीला तंबी दिल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर पंपिंग सुरू करण्यात आलं. तब्बल 16 दिवसांनंतर शनिवारी शहराला आता वाढीव पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. पीएमसीने जे काही सजेशन दिलं की ज्या ठिकाणी 5 वॉलमध्ये अडचण होते त्यातल्या एका वॉलसाठी रिप्लेसमेंट किंवा काय त्यांचं एक सजेशन होतं, ते टेक्निकल सजेशन होतं, त्यानुसार कारवाई करायला सांगितलेली होती. तर ते काम आता झालेलं आहे. एक अर्ध्या तासामध्ये पंपिंग सुरू होईल. हे नवीन पाणी आहे ते आपलं नवीन वाढीव पाण्याचं पंपिंग आहे ते सुरू होईल. 5 मधला एक जो काही त्यांना जे काही टेक्निकल सजेशन पीएमसीने दिलेलं होतं, आणि हे काही परमनंट सोल्युशन नाही. परमनंट हे सर्व वॉल त्यांनी रिप्लेस करणे, तर ते रिप्लेस करणार असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे. त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. साधारणतः एक 10 ते 15 दिवस ते ऑर्डर होऊन ते वॉल येतील त्यांच्याकडे. ते आल्यानंतर मग ते रिप्लेस करतील. टोटल किती साधारणतः 51 वॉल आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या त्याच्यामधल्या ज्या काही दुरुस्त्या आहेत त्यानुसार 51 साधारणतः वॉल आहेत. म्हणजे ते हलक्या दर्जाचे असं समजावं लागेल. आता ते एमजेपी सांगू शकते, त्याच्या डिटेलमध्ये आम्ही गेलो नाही, पण एजन्सी आणि एमजेपी दोघच ते सांगू शकते. जे दोघांना त्याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे एजन्सी पण सांगू शकते काय त्याच्यामध्ये अडचण होती नव्हती, एमजेपी पण सांगू शकते. परत एकदा शटडाऊन लागणार. ते एक साधारणतः 4 ते 5 दिवसाचं काम असेल. त्यामुळेच आम्ही त्यांना सूचना केली की आता हे सुरुवातीला करून घ्या, आणि नंतर जे आपण आपलं काम करणार होतो, आपण जे 100 MLD चा पाणी पुरवठा चालू राहावा म्हणून जे आपण एक काम करणार आहे त्याची टेंडर प्रोसेस आपली झालेली आहे. मग ते काम करताना पण एक शटडाऊन घ्यावं लागणार होतं. तर ते काम आणि वॉल रिप्लेसमेंटचं काम हे एकत्रित करण्याचा आपण विचार करतोय. आणि ते काम करताना आपण सुरुवातीला विचार केलेला होता की आपण जायकवाडीच्या तिथेच लाईन टाकावी. साधारणतः 1000 मीटर लाईन टाकावी लागणार होती आपल्याला. म्हणजे आपण 900चं जे आहे ते कनेक्शन 2500ला देणार होतो, जेणेकरून जॅकवेल मधला लिफ्टिंग बंद झाल्यानंतर किंवा जॅकवेलच्या तिथे काम करताना आपल्याला 3750चा जो आपल्या ओल्ड जॅकवेल वरती पंप आहे तिथून लिफ्टिंग करून 100 MLD आपल्याला मेंटेन करता येईल. तर परवा आम्ही जॅकवेलला गेलेलो होतो तेव्हा आम्ही असा विचार केला की त्या ठिकाणी 1000 मीटर करण्यापेक्षा जिथे 900ची आणि 2500ची लाईन एकदम जवळ आहे तिथे ते करावं, म्हणजे खर्चामध्ये बचत होईल. आणि हे दोन्ही करत असताना 900ची पण लाईन आपली चालू राहावी म्हणून 900ची लाईन आपण 2500ला जोडणार, तेव्हा 700ची लाईन आपण 900ला जोडणार. म्हणजे 900ची लाईन पण विना वापर राहणार नाही. 700ची तर लाईन आपण बंदच करणार आहे. 2500ला जोडू किंवा ज्या पॉईंटला आपण 900ची 2500ला जोडणार त्याच पॉईंटला 700ची आपण 900ला जोडणार. जे 700चं पंपिंग होऊन ते पाणी 900 मधून आपल्याकडे येईल आणि 900 मधून 25 पंपिंग होऊन ते 2500 मध्ये येईल. म्हणजे 900 जर बराच दिवस जर ती विना वापर आपण ठेवली तर परत त्यामध्ये काही अडचणी किंवा परत नव्याने टेस्टिंग करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे आपण हे करणार, त्यामुळे खर्चामध्ये बचत पण होईल. आणि त्यांना काल मी ती सूचना दिली की हे काम करताना एक जो आपल्याला शटडाऊन लागू शकतो त्याच वेळेमध्ये आपलं वॉलचं पण काम होईल. ते साधारणतः एक 7 दिवसाचं काम. हे दोन्ही कामं एकदा हा पाणी पुरवठा आपला आजचा वाढीव पाणी पुरवठा सुरू होऊन प्रेशर वगैरे आपलं मेंटेन होणं एकदा सुरळीत मध्ये झालं की ते एक 7 दिवसासाठी आपण तो गॅप घेऊ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभागामार्फत आयोजित द रोबो 100 या विषयावरती कार्यक्रमात कर्करोगावरती मात केलेल्या रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तर याविषयी उपस्थित जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील सेमिनार हॉल येथे स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभागामार्फत द रोबो 100 या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक कार्यक्रमात रोबोटिक सर्जरी केल्यानंतर कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व उपस्थित प्राध्यापक, डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांचं शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केलं व चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेल्या जागतिक पातळीवरील तज्ज्ञ मंडळींनी याविषयी मार्गदर्शन केलं. स्त्रीरोग कर्करोगाच्या उपचारामध्ये रोबोटिक सहाय्यित
100 यशस्वी शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील प्रगती, रुग्णांना होणारे फायदे, अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच भविष्यातील आरोग्य सेवेची दिशा याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे हे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर फ्रँक ओटिंगर, सिनियर डायरेक्टर मेडिकल अफेअर्स अँड रोबोटिक सिस्टम युटिलायझेशन, त्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तथा शासकीय कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती. शैक्षणिक उप अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभाग डॉक्टर अर्चना राठोड यांनी प्रास्ताविक केला. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयातील प्राध्यापक वर्ग, डॉक्टर, तंत्रज्ञ, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. A very good afternoon. Before I get started, I would like to thank the Government Medical College and Cancer Center in Aurangabad for a kind invitation. I would like to extend my thanks to Dean Shuvachi. I would like to thank Municipal Commissioner Amol. I would like to thank Dr. Arvind, Dr. Dabhan, Dr. Anjana, and all of you, dear distinguished guests, to celebrate this amazing milestone of reaching more than 100 robotic-assisted gynecology procedures here in this institution. My name is Dr. Frank Ottinger. I represent the manufacturer of the robot, Medtronic. I am based in Switzerland, and I actually lead a global team of specialists that are training surgeons in how to use the robot, how to make sure that they can effectively use this piece of technology for the benefit of patients. We are also making sure with our team that there is expertise from our side present in each and every procedure that is being done. So in case of questions during the procedure, we are here to provide our support. We are all gathered here today to celebrate more than 100 cases successfully completed in gynae oncology, all done robotically with the Hugo robotic assisted surgery system. Robotic assisted surgery comes with enhanced precision. It comes with less blood loss, with less pain, and with faster recovery for the patients. I would like to thank the patients here in the room that they showed up to this event here, shared their stories, and it's really amazing to see how quickly all of you were recovering after the surgery. Pleasant to see the impact of this technology on patients' life, on the families that you represent. Until now, only a very small percentage of patients globally is having access to this technology. We're very proud to see that also here in the city of Aurangabad, this technology is now available to patients. I want to appreciate and thank the Maharashtra government, the city of Aurangabad, and GMC leadership for taking initiative to bring such advanced robotic technology here and providing exceptional surgical care to patients, making robotic surgery accessible to patients in your state. Medtronic and this institution, we share the same vision: to make robotic assisted surgery available to patients, to get more patients from the benefits that this technology provides. This is especially important for cancer patients. More than 100 cases done successfully. This does not only include simple cases. Over time, the surgeons here were getting more and more confident with the system. So now it also includes many advanced cancer surgeries. The practicing surgeons have achieved great results with this new technology, adopting it fast and on track to achieve more. We are very grateful as a company to be a close partner with GMC Aurangabad, utilizing the expertise of Dr. Ashana and team
who will train the next generation of young surgeon and medical institutes. We at Medtronic remain at the institution's disposal with our support to continue building out the medical expertise in this area. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शहर स्वच्छतेसाठी आयुक्त अमोल येडगे स्वतः मैदानात, 2 दिवसात 1 लाखांचा दंड वसूल. तर निसर्गाचं वरदान, मुसळधार पावसामुळे म्हैसमारचा डोंगर परिसर हिरवाईने नटला. मिनी महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची मांदियाळी, वन विभागाच्या व्ह्यू पॉइंटवर गर्दी, निसर्गाच्या हिरव्या शालूचं विलोभनीय रूप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.